नमस्कार मंडळी, वर्लीची मोनाली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे केवल्याच्या, जशा आपण कांद्याच्या वड्या करतो ना तशा केवल्याच्या आपण झटपट अशा वड्या करणार आहोत। इथे मी आपल्या केवला घेतलेला आहे, स्वच्छ साफ करून धुवून घेतलेला आहे। आता यो बारीक चिरून घेणार आहे। तांदळाचं पीठ, बेसन, आलं, लसूण, मिरची टेचून घेतलेली आहे, कोथिंबीर, जिरं, तीळ, बारीक चिरलेला कांदा, हळद, आगरी कोळी मसाला, मीठ आणि तळण्यासाठी तेल। आता आपण कृतीला सुरुवात करूया। सुरुवातीला आहे ना आपला केवला आहे ना तो बारीक कापून घ्यायचा आहे। केवला आहे ना चिकट असतो, त्यामुळे तो असा एकत्र होतो। आता याला एका भांड्यात काढून घ्यायचं आहे। यामध्ये टाकायचं आहे आपल्याला बारीक चिरलेला कांदा, अद्रक, लसूण, मिरचीची पेस्ट टेचून घेतलेलं आहे, जिरं, तीळ, कोथिंबीर, चण्याचं पीठ आणि तांदळाचं पीठ। तर इथे थोडासा आपला आगरी कोळी मसाला आणि हळद हे टाकून, जसं आपण कांद्याच्या वड्या करायला पीठ कालवून घेतो तसं थोडं थोडं पाणी टाकून कालवून घ्यायचं आहे। तर इथे आहे ना थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे मी थोडंसं पीठ टाकणार आहे चण्याचं। आता हे 5 मिनिटं असंच ठेवायचं आहे आणि नंतर आपल्या वड्या काढून घ्यायच्या आहे। आणि ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे, टाकायचं आहे। आणि आता मस्तपैकी हे मिक्स करून घेणार आहे। एकीकडे आपलं भजीचं वड्यांचं पीठ तयार झालेलं आहे। आता इथे मस्तपैकी तेल टाकायचं आहे, 2 पळ्या। तेल चांगलं गरम झालेलं आहे, तर ह्यामध्ये आपल्याला वड्या सोडायच्या आहेत। जास्त पातळ पण नको, जास्त जाड पण नको, अशा मीडियम अशा तेलात सोडायचं आहे। एक 4 ते 5 मिनिटानंतर आपल्याला वड्या एका साईडने पलटून घ्यायच्या आहेत। आता दुसऱ्या साईडने सुद्धा 4 ते 5 मिनिटं मस्तपैकी खरपूस रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। फायनली एक 7 ते 8 मिनिटानंतर आपल्या वड्या दोन्ही साईडने मस्तपैकी कुरकुरीत मी तळून घेतलेल्या आहेत। हे पहा,
आता मी गॅस बंद करणार आहे। अशा प्रकारे तयार आहेत आपल्या केवल्याच्या मस्त कुरकुरीत अशा वड्या। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। धन्यवाद।